नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. भाजी पोळी खायचा कंटाळा आला असेल ना, तर मस्त असा चमचमीत मसूर पुलाव बनवा. खूप मस्त होतो चवीला. रात्रीच्या जेवणासाठी खूप मस्त पर्याय आहे. अगदी झटपटसुद्धा बनवून तयार होतो. जास्तीची तयारीसुद्धा करावी लागत नाही आणि चवीला मात्र अप्रतिम लागतो. नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी आपल्याला अर्धा कप तांदूळ घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा तांदूळ तुम्ही घेऊ शकता. इथं मी देवभोग राईस घेतला आहे, अर्धा कप घ्यायचा आणि त्याच्या निम्मा आपल्याला मसूर घ्यायचा आहे. अख्खा मसूर वापरला आहे इथं मी. हे दोन्ही आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी टाकून एक 15 ते 20 मिनटं असंच भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची. कुकरमध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी मस्त फुटली पाहिजे. त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3 काळी मिरी आणि 2 ते 3 आपल्याला लवंग टाकून घ्यायचे आणि एक छोटूसा दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे. एक तेजपत्ता टाकून घ्यायचा. आता हे मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो याचा. पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आणि नंतर बारीक कट केलेला एक मोठ्या आकाराचा कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान असा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्येच इथं मी 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात बघा, उभ्या कट करून. त्यासुद्धा आपल्याला परतून घ्यायच्यात. कांदा मिरची परतून झालं की त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची, 1 चमचा टाकून घ्यायची. आता हे छान परतून झालं की त्यामध्ये 1 टोमॅटो टाकून घ्यायचं बघा. टोमॅटो टाकला की त्यामध्ये लगेचच आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन मऊसर होतो आणि पटकन शिजतो सुद्धा. आता हे सगळं छान असं मिक्स करून आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्येच एक मी मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून कट करून स्वच्छ धुवून टाकून घेतलाय. अर्धी वाटी वाटाणे टाकून घेतलेत बघा, हिरवा वाटाणा. ताजा मटार टाकून घेतलाय. त्यामध्येच पाव चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायचे, अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आणि एक मोठा चमचा इथं बघा मी सांबर मसाला टाकून घेतलाय. बस दुसरे कुठलेही मसाले टाकायचे नाहीत आपल्याला, फक्त सांबर मसाला टाकून घ्यायचा आहे, थोडीशी हळद आणि लाल तिखट. आता त्यामध्ये जो आपण मसूर आणि तांदूळ भिजवून घेतला होता ना, फक्त 15 ते 20 मिनटं भिजवून घेतलाय मी, तो टाकून घ्यायचा. छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे बघा सगळं. परतून झाले. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. तर इथं मी 2 वाट्यात पाणी टाकून घेतलंय बघा, अर्धी वाटी तांदूळ आणि पाव वाटी मसूरसाठी. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि याच्या आपल्याला 3 शिट्ट्या टाकून घ्यायच्यात बघा, मीडियम गॅसवरती. तर इथं आपल्या 3 शिट्ट्या झाल्यात बघा. कुकरचं झाकण काढलंय, मस्त पुलाव व्यवस्थित शिजवून तयार झालाय. त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. तर इथे आपला मस्त असा चमचमीत मसूर पुलाव बनवून तयार झालाय. तुम्हाला जर आणखी मोकळा पुलाव हवा असेल ना, तर याचं कुकरचं झाकण एक 5 ते 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं. थोड्या वेळाने उघडायचं, म्हणजे पुलाव मस्त सुटसुटीत असा बनवून तयार होतो. परंतु असा सुद्धा लपलपीत पुलाव खूप छान लागतो चवीला. वरतून बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. जास्तीचे मसाले न वापरता अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये हा पुलाव तयार होतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, चवीला खूप छान लागतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. रेसिपी कशी वाटली ती सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा.